Welcome back students to our JEE and NEET lectures of Basic Principles of Organic Chemistry. So this is the lecture number 4. So in the today's lecture we are going to discuss the new point, that is electron displacement in the covalent bond. कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, दोन ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग होतं आणि मग जो काही बॉन्ड तयार होईल त्याला आपण म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. मग या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये जे काही इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत त्याच्या डिस्प्लेसमेंटमुळे काही इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. तर ते इफेक्ट्स आपण स्टडी करणार आहोत वन बाय वन. So first, the electron displacement due to atom or the group causes permanent polarization. Okay, electron displacement जे काय आहे ड्यू टू द ॲटम असेल किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स, त्यामुळे जे काय आपल्याला इफेक्ट दिसणार आहे किंवा त्यामुळे जे काय पोलरायझेशन होतं, म्हणजेच काही वेळा प्लस चार्ज काही वेळा मायनस चार्ज ॲटम्सवरती डिस्ट्रीब्यूट होतो. इलेक्ट्रॉन जे काही बॉन्डमधले आहेत ते काय होतात, एकाच ॲटमकडे शिफ्ट होतात किंवा काही वेळा ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होत असतात. आपण बॉन्ड फ्युजनमध्ये बघितलं होतं, जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एखाद्या ॲटमची जास्त असेल तर बॉन्ड काय होतो, कम्प्लिटली एका ॲटमकडे शिफ्ट होतो, म्हणजेच बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स शिफ्ट होतात अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ कॅटायन अँड दी अनायन. बट जेव्हा इक्वल डिस्ट्रीब्युशन असतं त्यावेळी काय होतं, दोन्हीवरती एक एक इलेक्ट्रॉन शिफ्ट होतो, दॅट इज फ्री रॅडिकल फॉर्मेशन. सो या इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंटमुळं परमनंट पोलरायझेशन होतं काही वेळा आणि काही वेळा टेम्पररी होतं. मग परमनंट पोलरायझेशन ज्यावेळी होतं त्यावेळी जे काही इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतील ते असतात इंडक्टिव्ह इफेक्ट अँड दी रेझोनन्स इफेक्ट. सो हे जे काही दोन इफेक्ट आहेत ते कसे आहेत, परमनंट इफेक्ट आहेत. अँड द इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इन द प्रेझन्स ऑफ अटॅकिंग रिएजंट causes the temporary complete polarization. ओके, हे परमनंट पोलरायझेशन आहे. आणि दुसरी एक केस आहे ज्याच्यामध्ये काय होतं, अटॅकिंग रिएजंट, म्हणजेच रिॲक्शनमध्ये आपण बघतो की सबस्ट्रेट असतो आणि रिएजंट असतो अँड देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. सो इन प्रेझन्स ऑफ रिएजंट जो काय आपल्याला पोलरायझेशन दिसणार आहे दॅट इज टेम्पररी पोलरायझेशन असेल आणि तो इफेक्ट असेल इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. The electronic displacement in a single and multiple bonded compounds can be explained on the basis of following effects. So हा जो काय इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट आहे सिंगल बॉन्ड किंवा आयदर मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंड्समध्ये, त्यावरून आपण इफेक्ट्स एक्सप्लेन करतो. आणि ते इफेक्ट्स कोणकोणते आहेत तर द फर्स्ट वन इज इंडक्टिव्ह इफेक्ट, जे आपण कॅपिटल आयने रिप्रेझेंट करतो. Then second one is the electromeric effect, that is represented by capital E. Third one is the resonance effect or the mesomeric effect. Resonance लाच आपण mesomeric असं सुद्धा म्हणतो. So it is represented by capital R or the capital M. And the fourth one is hyperconjugative effect. So these four effects are explained through the single bond and the multiple bonded compounds. हे चार इफेक्ट्स आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये एक्सप्लेन करत असतो आणि याचेच ॲप्लिकेशन्स मग जे काही स्ट्रेंथ असेल, ॲसिडिटी असेल, बेसिसिटी असेल, या चार इफेक्ट्सवरून आपण इझिली एक्सप्लेन करू शकतो. ओके, सो व्हेरी फर्स्ट इज इंडक्टिव्ह इफेक्ट. सो मोस्ट इम्पॉर्टंट म्हणू शकतो आपण की जो इंडक्टिव्ह इफेक्ट आपण स्टडी करणार आहोत. Now, when the covalent bond is formed between the two same atoms, then shared pair of electrons are equidistant from both the atoms, and such a molecule is known as non-polar molecule. Okay, first आपण बघतोय पोलर मॉलिक्यूल कशाला म्हणायचं, नॉन पोलर मॉलिक्यूल कशाला म्हणायचं. जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड हा दोन सेम ॲटम्समध्ये बनलेला असतो. सेम ॲटम्स म्हणजेच काय, ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण सेम असेल, म्हणजेच बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर कशी असते, दोन्ही ॲटम्सकडे इक्विडिस्टन्स एकाच डिस्टन्सवरती ती असते. आणि एकाच डिस्टन्सवरती असल्यामुळे काय होतं, जे काय शेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत ते इक्वली अट्रॅक्ट होतात दोन्ही ॲटम्सकडून
आणि अशा वेळी मग जो काही मॉलिक्यूल आहे त्याला आपण म्हणतो नॉन पोलर मॉलिक्यूल. बिकॉज सपोज Cl2 किंवा O2 आपण घेतला, क्लोरीन किंवा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल, तर दोन्ही सुद्धा ॲटम सेमच आहेत, Cl म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण सेम आहे. बॉन्डेड इलेक्ट्रॉन जे काय ते इक्वली अट्रॅक्ट होतील, म्हणजेच एक इलेक्ट्रॉन या क्लोरीनवरती शिफ्ट होईल, दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या क्लोरीनवर, म्हणजेच फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन होईल. त्यामुळे इथे कुठेही पोलॅरिटी येत नाही. सेम वे O2 मध्ये सुद्धा काय होईल, इक्वल डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रॉन्स होईल, त्यामुळे रॅडिकल फॉर्मेशन. प्लस किंवा मायनस चार्जेस येणार आहेत का, नाही. जेव्हा प्लस आणि मायनस चार्जेस येत असतात ॲटम्सवरती त्यावेळी आपण म्हणतो की पोलॅरिटी त्यामध्ये मॉलिक्यूलमध्ये इंड्यूस झालेली आहे किंवा त्याच्यामध्ये पोलॅरिटी आलेली आहे. बट इथे इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं आहे, एक एकच इलेक्ट्रॉन शिफ्ट होते. सो दीज आर दी नॉन पोलर मॉलिक्युल्स. नाउ नेक्स्ट, when the covalent bond is formed between two different atoms, जेव्हा वेगवेगळ्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचे ॲटम्स कंबाईन होत असतात. फॉर एक्झाम्पल HCl, हायड्रोजन वेगळा आहे, क्लोरीन वेगळा आहे, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरंट असणार आहे. देन शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आर नॉट इक्विडिस्टंट फ्रॉम बोथ दी ॲटम्स. ऑब्वियसली these are displaced towards more electronegative atom, and thus the polarity is developed on the molecule with partial negative charge at more electronegative atom and partial positive charge at less electronegative atom. म्हणजेच जसं आपण बॉन्ड फिशनमध्ये बघितलं होतं, हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन, दोन ॲटम्सची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरंट असेल तर बॉन्डिंगमधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, ओके, कोव्हॅलंट बॉन्डमधले ते दोन इलेक्ट्रॉन्स मूव्ह कुठे होतात, तर ज्या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल, जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल अशा ॲटमकडे शिफ्ट होतात. म्हणजेच काय होईल, त्याच्यावरती येईल निगेटिव्ह चार्ज आणि दुसरा जो काय ॲटम आहे त्याच्यावरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. बट ही जी काय डिस्प्लेसमेंट आहे ती कशी असते, पार्शियल असते. कंप्लीट शिफ्टिंग होतं का, नाही. चार्ज कसे होतात, पार्शियली शिफ्ट होतात. सो पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो ऑन दी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आणि पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवरती. ऑल राईट. नाव व्हॉट इज मीन बाय इंडक्टिव्ह इफेक्ट. ॲक्च्युअली इंडक्टिव्ह इफेक्ट मग कशाला म्हणायचं, तर परमनंट पोलरायझेशन ऑफ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, जो काही कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्याचं परमनंट पोलरायझेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इंडक्टिव्ह इफेक्ट इज द परमनंट इफेक्ट. Permanent polarization of single covalent bond due to the difference in electronegativities means inductive effect is totally depend on the difference in the electronegativities of bonded atoms. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, दोन ॲटम्समध्ये ज्यावेळी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असतो, एकाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते दुसऱ्याची जास्त असते, त्यावेळी जो काही इफेक्ट आपल्याला दिसणार आहे आणि त्यावेळी जे काही पोलरायझेशन होतं जे की परमनंट असतं त्याला आपण म्हणणार आहोत इंडक्टिव्ह इफेक्ट. तर या इंडक्टिव्ह इफेक्टचे दोन पार्ट्स आहेत. ओके, इट इज हॅव्हिंग द टू पार्ट्स. वन इज द नेगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अँड सेकंड वन इज द पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. निगेटिव्हलाच आपण काय म्हणणार आहोत, मायनस आय इफेक्ट किंवा मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट. मायनस आय इफेक्ट कधी म्हणायचं आणि प्लस आय कधी म्हणायचं. So this is due to the electron withdrawing groups, which is denoted by X. It develops the positive charge on the chain and exert negative inductive effect denoted by minus I. म्हणजे सिम्पली जेव्हा कार्बनला अटॅच असलेला ग्रुप हा कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. ओके, मायनस आय इफेक्ट आपण कधी म्हणणार आहोत, जेव्हा कार्बन चेनला अटॅच असलेला जो काही ग्रुप आहे तो कसा असेल, कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा असेल, तेव्हा तो काय करणार आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतो. म्हणजे इथं आपण बघू शकतो की कार्बन आहे आणि हा एक्स काय आहे, तर आपला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे. त्यामुळे तो काय करणार आहे, या बॉन्डमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स तो स्वतःकडे खेचतोय. ओके, विथड्रॉ करतोय म्हणजे आपल्याकडे घेतं. अशा वेळी काय होतं,
पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो कार्बनच्या चेनवरती. ऑब्वियसली इलेक्ट्रॉन सगळे हा एक्स काय करतोय आपल्याकडे घेतोय, म्हणजेच काय होतं कार्बनकडे इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी निर्माण होते, त्यामुळे याच्यावरती येतो प्लस चार्ज. प्लस म्हणजेच डेफिशियन्सी, आणि याच्याकडे इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा येत आहेत म्हणजेच निगेटिव्ह चार्ज. बट पार्शियल डिस्प्लेसमेंट असल्यामुळे आपण ते डिनोट करतो डेल्टा. डेल्टा म्हणजेच काय पार्शियल. डेल्टा प्लस चार्ज येईल कार्बनवरती, आणि हा जो काही इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे त्याच्यावरती येणार आहे डेल्टा मायनस. आणि मग याच इफेक्टला आपण काय म्हणणार, मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट. लक्षात येते का बघा, मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट कशामुळे असतो तर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप्स असल्यामुळे. हे जे काही ग्रुप्स आहेत ते काय असतात, कार्बनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. सो this effect is known as minus inductive effect, which is due to the electron withdrawing groups. Now these are some examples of electron withdrawing groups. Okay, काही examples आहेत जे की इलेक्ट्रॉन withdraw करतात बेसिकली. तर NR3+ किंवा NO2 आहे, हा S डबल बॉन्ड O, इकडे डबल बॉन्ड O R. देन CN सायनाइड आहे, COOH ॲसिड आहे, COOR. देन OH हायड्रॉक्सी OR, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ऑब्वियसली सगळे हॅलोजन्स हे इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारे असतात बिकॉज त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. आणि ॲज वेल ॲज फिनिल ग्रुप. ओके, सो काही एक्झाम्पल्स फक्त इथं दिलेत मी. नेक्स्ट, minus I effect decreases as we goes away from the electron withdrawing group and after third carbon charge is negligible. तर इंडक्टिव्ह इफेक्ट कसा त्या चेनमध्ये डेव्हलप होतो आणि कोणत्या कार्बन नंतर तो आपल्याला नेग्लिजिबल दिसतो. सपोज 3 कार्बन अटॅच असलेली चेन आपल्याकडे आहे आणि इथे आपला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. तो काय करेल, बॉन्डमधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तो विथड्रॉ करेल, म्हणजे स्वतःकडे खेचून घेईल. ठीक आहे, सो इट इज डेल्टा निगेटिव्ह. आणि पहिला जो काही कार्बन असणार आहे त्यावरती काहीतरी एक चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज, जो की आहे डेल्टा प्लस, पार्शियल चार्ज. देन याच कार्बनला अजून एक दुसरा कार्बन आपला अटॅच असेल तर काय होईल, यातले सुद्धा बॉन्डचे इलेक्ट्रॉन काय होतात, शिफ्ट होतात. लिटल बिट शिफ्टिंग त्यांचं होतं या कार्बनकडे. सो ऑब्वियसली याच्यावरती सुद्धा काय येतो, चार्ज येतो. बट तो कसा असतो, या डेल्टापेक्षा थोडासा लिटल बिट लेस चार्ज डेव्हलप होतो. सो 2 डेल्टा प्लस. इन द सेम वे या बॉन्डमधले इलेक्ट्रॉनसुद्धा शिफ्ट होतात टुवर्ड्स दिस साईड. त्यामुळे काय होतं, याच्यावरती सुद्धा लिटल बिट लेस डेल्टा प्लस म्हणजेच पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. सो आणि आफ्टर थर्ड कार्बन मग काय होतं, म्हणजे हा चार्ज कधीपर्यंत डेव्हलप होणार आहे तर 3ऱ्या कार्बनपर्यंत. या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला अटॅच असलेले जितके काही कार्बनची चेन असेल त्यामधले फक्त पहिले 3 कार्बन असेल त्या कार्बनपर्यंतच आपल्याला हा इफेक्ट दिसतो, इंडक्टिव्ह इफेक्ट. अदरवाईज आफ्टर धिस कार्बन, ओके, हा जो काही 3 नंबरचा कार्बन आपल्याला दिसतोय, कार्बन नंबर 3, या 3 नंबरच्या कार्बन नंतर काय होतोय, तो जो काही इफेक्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट तो निग्लिजिबल होतो, म्हणजे तो इफेक्ट आपल्याला दिसतच नाही. ओके, सो थर्ड कार्बनपर्यंतच इंडक्टिव्ह इफेक्ट आपण रिप्रेझेंट करू शकतो. नेक्स्ट, मायनस आय इफेक्ट इज इन द ऑर्डर ऑफ. मग हे काही एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणजे मोस्ट एक्झाम्पल्स आपण बघतो की फ्लोरीन, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा ॲसिड असेल, नायट्रो ग्रुप अटॅच असलेले एक्झाम्पल्स आपल्याकडे असतात फॉर द इंडक्टिव्ह इफेक्ट. तर त्यामध्ये जर आपण ऑर्डर बघितली तर NO2चा इफेक्ट सगळ्यात जास्त असेल, देन फ्लोरीन, देन ॲसिड, देन क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हायड्रॉक्सी ग्रुप अँड द लास्ट इज फिनिल. अशा बऱ्याचशा सिरीज आहेत. ओके, हे फक्त काही एक्झाम्पल्सच्या बाबतीतली आपण ऑर्डर बघतोय. नंबर ऑफ असे ग्रुप्स आहेत ज्याच्यामध्ये आपण इंडक्टिव्ह इफेक्ट जो काय आहे मायनस आय इफेक्ट, कोणता ग्रुप सगळ्यात जास्त इफेक्ट दाखवेल आणि कोणता लिस्ट दाखवेल, याच्या सिरीज आपण बघणार आहोत इन द नेक्स्ट एक्झाम्पल्स. ओके, द नेक्स्ट आहे ड्यू टू द मायनस आय इफेक्ट. म्हणजे हा जो काय आहे इथून पुढचा पार्ट आपण काय बघतो तर ॲप्लिकेशन्स. आपल्याला कळालं इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतो तर
इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप्स किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्समुळे येणारा इफेक्ट जो की परमनंट असतो, परमनंट पोलरायझेशन ज्याच्यामुळे होतं, म्हणजेच पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्जेस क्रिएट होतात. आणि त्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की आफ्टर थर्ड कार्बन इंडक्टिव्ह इफेक्ट हा निग्लिजिबल असतो, म्हणजे काहीच नसतो. तर त्या पद्धतीनेच आपण ॲप्लिकेटिव्ह पार्ट बघतोय की आता इंडक्टिव्ह इफेक्ट जो काय आहे प्लस असेल किंवा मायनस असेल तो यूज कसा करायचा आहे त्यावरून आपण काय एक्सप्लेन करू शकतो. म्हणजे आपल्याला जर माहीत आहे की ओके NO2 हा -I ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे, तर त्याचा यूज कुठे होणार आहे किंवा फ्लोरीनचं विथड्रॉईंग नेचर आहे त्यामुळे काय दिसू शकतं आपल्याला. तर अशा कन्सेप्ट आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये आहे कार्बोकेटायन, कार्बॅनियन किंवा फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी आपण एक्सप्लेन करू शकतो, किंवा स्ट्रेंथ ऑफ ॲसिड अँड स्ट्रेंथ ऑफ बेस. ओके, बेसिक नेचर आणि ॲसिडिक नेचर जे काय आहे कंपाऊंड्सचं ते आपण एक्सप्लेन करू शकतो बाय युझिंग द इंडक्टिव्ह इफेक्ट. सो असेच काही एक्झाम्पल्स आपण बघतोय. फर्स्ट आपण बघतोय बघा, ड्यू टू -I इफेक्ट म्हणजेच इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग नेचर द इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीजेस. ऑब्वियसली काय होतं, इलेक्ट्रॉन जो काय आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम तो काय करतो, इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतोय, ओके, विथड्रॉ करतोय. त्यामुळे काय होणार आहे, जो काय ओव्हरऑल इलेक्ट्रॉनचा काउंट असेल त्या कंपाऊंडवरचा तो कमी होईल ना, म्हणजेच इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज होते जेव्हा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप अटॅच असतो. आणि इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी झाली की काय होतं, बेसिक नेचर त्या कंपाऊंडचं डिक्रीज होतं आणि ॲट द सेम टाईम ॲसिडिक नेचर त्याचं इन्क्रीज होतं. ॲसिड आणि बेस असे दोन कंपाऊंड्स असतात. ॲसिड म्हणजे आपण काय म्हणतो, द कंपाऊंड्स विच आर इझिली डोनेट्स द H+ आयन्स. जे कंपाऊंड्स इझिली H+ आयन्स डोनेट करू शकतात म्हणजे देऊ शकतात त्यांना आपण म्हणतो ॲसिड्स. आणि बेस कशाला म्हणतो, ज्यांचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इझिली अवेलेबल असतात. ओके, तर इथं काय होतं आहे, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होते. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी झाली म्हणजेच काय होणार आहेत, इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतील का आपल्याकडे, नसतील. इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नाही आहेत म्हणजेच बेसिक नेचर त्यांचं कमी झालं. आणि बेसिक नेचर कमी झालं म्हणजेच ऑब्वियसली अपोजिट काय असणार आहे, ॲसिडिक नेचर इन्क्रीज होते. कळते का बघा, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असेल तर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होते, इलेक्ट्रॉन्स फ्रीली अवेलेबल असत नाहीत आणि ते फ्रीली अवेलेबल नसतात. सो बेसिक नेचर कमी होतं, ॲसिडिक नेचर इन्क्रीज होतं. सो थ्रू द एक्झाम्पल आपण बघूया हाव. फर्स्ट वन इज व्हाय ॲनिलीन इज अ वीकर बेस दॅन दी अमोनिया. ओके, सो असे काही डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला नसतात JEE नीट किंवा आयदर CET. तुम्हाला जस्ट एक्झाम्पल दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ऑर्डर विचारलेली असते, इन्क्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर, ॲसिडिक, बेसिक. ओके, सो एक्झाम्पल काय आपल्याकडे बघा, व्हाय ॲनिलीन इज अ वीकर बेस दॅन अमोनिया. ॲनिलीन म्हणजेच काय आहे, दिस वन बेन्झीन रिंग आहे, त्याला आपला NH2 ग्रुप अटॅच आहे. आणि अमोनिया म्हणजेच काय, NH3. तर या दोघांमध्ये ॲनिलीन हा वीक बेस आहे असं का म्हणतो आपण. ॲक्च्युली याच्यामध्ये सुद्धा NH3 अमाइन आहे, बेसिकच आहे. याच्यामध्ये सुद्धा NH2 अटॅच आहे म्हणजेच प्रायमरी अमाइन आहे. ॲनिलीनसुद्धा दोन्हीसुद्धा बेसिक आहेत, पण त्यामध्ये सुद्धा तो ऑर्डर कोणता वीक आहे आणि कोणता स्ट्रॉंग आहे. मग हे कशावरून डिसाईड करतो आपण, येस काही फॅक्टर्स आहेत जे आपण इफेक्ट्स म्हणून बघतोय. इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स असेल, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आहे किंवा हायपर कॉन्जुगेशन. सो आत्ता आपण स्टडी करतो इंडक्टिव्ह इफेक्ट. सो आपण थ्रू दी इंडक्टिव्ह इफेक्ट हे एक्सप्लेन करू शकतो किंवा डिटेलमध्ये. तर काय आहे रिझन, NH3 इज अ बेस ड्यू टू लोन पेअर ऑन द नायट्रोजन. ओके, पहिली केस काय आहे बघा, अमोनियावरती म्हणजेच नायट्रोजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत की नाहीत, 2 इलेक्ट्रॉन्स फ्रीली अवेलेबल आहेत म्हणजेच काय आहे, NH3 हा बेस आहे. सेकंड, फिनिल ग्रुप इज इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. ॲनिलीनचे हे एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये बेन्झीन रिंग आहे आणि या बेन्झीन रिंगला इथे एक अटॅचमेंट आहे म्हणजेच एक हायड्रोजन कमी झाला C6H5, त्यामुळे या ग्रुपला आपण म्हणणार आहोत फिनिल.
फिनिल रिंग कशी आहे आपली, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग असते. ओके, जसे आपण फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन म्हणतो, इथं सुद्धा आपण बघितलंय फ्लोरीन फिनिल रिंग जी काय आहे, जसे हे ग्रुप्स आहेत नायट्रो ॲसिडिक हायड्रॉक्सी किंवा फ्लोरीन क्लोरीन हॅलोजन्स, तसंच हा जो काही ग्रुप आहे C6H5 मायनस हा इफेक्ट दाखवतो, म्हणजेच इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग नेचर आहे त्याचं. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग नेचर असल्यामुळे काय होतं बघा, जे काही ह्या नायट्रोजनवरती असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मग काय होतं, ही रिंग काय करते, आपल्याकडे विथड्रॉ करते. ओके, म्हणजे आपल्याकडे खेचते. त्यामुळे काय होतात, हे इलेक्ट्रॉन्स या रिंगकडे येतात. आणि जे काही हे ॲरोज मी दाखवलेत, ॲरोज म्हणजेच काय आहे, रेझोनन्स. तर हा रेझोनन्स कसा होतो, हा सुद्धा पॉईंट आपण नेक्स्ट इफेक्टमध्ये स्टडी करणार आहोत. हे इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात या सिंगल बॉन्डकडे, आणि देन पुढचे मग काय डबल बॉन्ड्स असतील त्यातले इलेक्ट्रॉन्स पुढे पुढे शिफ्ट होत राहतात. म्हणजेच हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथे अवेलेबल राहणार आहेत का, नाही, बिकॉज ते काय झाले, या फिनिल रिंगने विथड्रॉ करून घेतले, स्वतःकडे घेतले, आणि ते त्यानं यूज केले फॉर रेझोनन्स. आणि त्यामुळे काय झालं, याचं बेसिक नेचर कमी झालं. आणि याच्याकडे असणारे इलेक्ट्रॉन्स आपण कुठे यूज करतोय का, नाही, ते ॲज इट इज आहेत, जसे आधी होते तसेच आहेत, बट ह्यामधले आपण यूज करतोय फॉर द रेझोनन्स. ओके, लोन पेअर ऑन द नायट्रोजन इज यूज्ड इन द डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स, चला आपण रेझोनन्स इफेक्ट म्हणतो. त्यामुळे काय, फिनॉक्साईड आयन जो काय तयार होईल तो रेझोनन्सनी स्टॅबिलाइज होतो. म्हणजे हे जे काही इलेक्ट्रॉन्स आपण मूव्ह करणार आहोत ते असे रिंगमध्ये फिरतात आणि हा आयन स्टेबल होतो. त्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज होते, याच्यावरती असणारी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होते. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी डिक्रीज झाली की आपण बघितलं बेसिक नेचर डिक्रीज होतं, आणि म्हणून ॲनिलीन हा वीक बेस आहे दॅन दी अमोनिया. कळतंय का बघा, व्हेरी सिम्पल. याच्यावरचे फ्री इलेक्ट्रॉन्स आपण कुठेच यूज करत नाही, त्यामुळे याचं बेसिक नेचर ॲज इट इज राहतं. बट हे आपण यूज करतो का, कारण ही जी काही रिंग आहे C6H5 फिनिल रिंग, ही इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणारी आहे, इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेते आणि ते यूज करते फॉर रेझोनन्स. आणि त्यामुळं नायट्रोजनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी काय होती आधी सुरुवातीला ती कमी होते, डिक्रीज होते, आणि त्यामुळं त्याचं बेसिक नेचर डिक्रीज होतं. सो इट इज वीकर बेस दॅन दी अमोनिया. नाव वाय फिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन वॉटर. दोन एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत, एक आहे वॉटर, दुसरं आहे फिनॉल. तर याच्यामध्ये काय बघतोय आपण, फिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन वॉटर. फिनॉल हे वॉटरपेक्षा ॲसिडिक आहे. वाय, आता ॲसिडिक स्ट्रेंथ कधी इन्क्रीज होईल, आपण आधीच्या ह्याच्यामध्ये काय म्हटलं, जेव्हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होत असते तेव्हा बेसिक नेचर वाढत असतं. मग इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होईल तेव्हा काय होणार आहे, उलट, म्हणजे अपोजिट कन्सेप्ट्स आहेत. फर्स्ट आपण बघूयात HOH H2O आहे, ऑक्सिजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. इन द सेम वे फिनॉलमध्ये बेन्झीन रिंगला OH ग्रुप अटॅच आहे. तर यामध्ये काय होतं, फिनिल ग्रुप इज इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग आहे ऑब्वियसली. मग अशी जसं होतं तसंच फिनिल ग्रुप काय करणार आहे, या ऑक्सिजनवरचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेणार आहे. इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग नेचर आहे ना त्याचं, इलेक्ट्रॉन्स हा स्वतःकडे घेतो आणि ते रेझोनन्समध्ये यूज करतो. म्हणजेच ऑक्सिजनवरचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची डेन्सिटी कमी होते. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी झाली म्हणजेच काय होणार आहे, हा जास्त ॲसिडिक होणार आहे. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी डिक्रीज होते म्हणजे बेसिक नेचर डिक्रीज होतं, अँड इन दी अपोजिट ॲसिडिक नेचर इज इन्क्रीजेस. त्यामुळे फिनॉल मोर ॲसिडिक आहे दॅन दी वॉटर. वॉटरमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्रीली अवेलेबल आहेत, त्यामुळं वॉटरचं नेचर आपण समवॉट बेसिक आहे इथे. बट फिनॉलमध्ये फिनिल रिंग जी काय आहे ती काय करते, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करते. सो these electrons are engaged in the resonance.
त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज झाली. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी झाली म्हणजेच ॲसिडिक नेचर इनक्रीज झाले. सो फिनॉल इज मोर ॲसिडिक. Now, why alcohol is a weak acid as compared with a carboxylic acid? आपल्याकडे दोन आहेत फंक्शनल ग्रुप्स, एक आहे अल्कोहोल, दुसरा आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड. मग याच्यामध्ये अल्कोहोल हे वीक ॲसिड आहे दॅन दी कार्बॉक्सिलिक ॲसिड. व्हाय? अल्कोहोलमध्ये सुद्धा OH ऑक्सिजन आहे, कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये सुद्धा OH ग्रुप आहे. तरी सुद्धा अल्कोहोल हे वीक ॲसिड आहे आणि ॲसिड हे स्ट्रॉंग ॲसिड आहे. असं का? तर त्यासाठीचं जे काही रिझन आहे आपण थ्रू इंडक्टिव्ह इफेक्ट ते एक्सप्लेन करू शकतो. हाऊ? सी, देर इज अ डिफरन्स इन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बिटवीन कार्बोनिल कार्बन अँड दी ऑक्सिजन. कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे COOH, त्याच्यामधला C डबल बॉन्ड O जो ग्रुप असणार आहे त्याला आपण म्हणतो कार्बोनिल कार्बन. कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्यातला कार्बन, C मधला कार्बन. ओके. अँड ऑक्सिजन, यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे की नाही? कार्बन ऑक्सिजनमध्ये आहे. ऑब्वियसली ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. सो इट फॉर्म्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज ऑन कार्बन. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, त्यामुळे काय होतं? ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज, विच इंड्युसेस द पोलरायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन इन द OH बॉन्ड. आणि त्यामुळे काय होतं? COOH. कार्बन आणि ऑक्सिजनवरती चार्जेस आले, कार्बनवरती पॉझिटिव्ह, ऑक्सिजनवरती निगेटिव्ह. अँड देन उरलेला जो काय OH आहे त्याच्यामध्ये सुद्धा पोलरायझेशन होतं. This electron withdrawing effect of carbonyl carbon weakens the OH bond and favors ionization of acid. So, through this structure we will see. See, हे आहे अल्कोहोल ROH, हायड्रॉक्सी ग्रुप आहे आणि इथं अल्किल ग्रुप असेल. आणि हे आहे आपलं कार्बॉक्सिलिक ॲसिड, R अल्किल ग्रुप असेल आणि हे आहे ॲसिड C डबल बॉन्ड OH. या कार्बन आणि या ऑक्सिजनमध्ये इथे बघा दोन्हीमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे की नाही? आहे. ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे काय होतं? या डबल बॉन्डमधले इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन स्वतःकडे घेतो, विथड्रॉ करतो. ऑब्वियसली ऑक्सिजनवरती नेगेटिव्ह चार्ज आहे, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज. मग याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. अगेन हा कार्बन आणि हा ऑक्सिजन याच्यामध्ये काय होतं? हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला, त्यामुळे बॉन्डमधले इलेक्ट्रॉन्स पुन्हा या कार्बनकडे यायला लागतात. ओके. या बॉन्डचे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले ऑक्सिजनकडे, या कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आला आणि या बॉन्डमधले इलेक्ट्रॉनसुद्धा शिफ्ट होत आहेत टुवर्ड्स धिस साईड. ओके. आणि त्यामुळे काय होतं? हा जो काय ऑक्सिजन आणि H हायड्रोजनमधला बॉन्ड आहे तो वीक व्हायला लागतो. बिकॉज हा काय होतो? इकडे इकडे शिफ्ट होतो आहे. इलेक्ट्रॉन्स हे कार्बनकडे जात आहेत, अगेन ते इकडे ऑक्सिजनकडे जाणार आहेत या डायरेक्शनमध्ये. सो ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड इज वीकन्स अँड देन हा ब्रेक होतो एका स्टेजला. इझिली H+ वेगळा होतो, O- वेगळं होतं, सेपरेशन होतं. म्हणजेच या ॲसिडचं आयोनायझेशन होतं. एक आयन तयार होतो आपला RCOO- आणि सेकंड H+. बिकॉज ऑलरेडी आपण डिस्कस केलं की ॲसिड्स म्हणजेच H+ डोनर्स असतात, प्रोटॉन डोनर्स. त्यामुळं इझिली याच्यामधला H+ निघून जाऊ शकतो. त्यामुळे अल्कोहोलचं जे काही नेचर आहे ते आपण म्हटलं की वीकर आहे याच्यापेक्षा. का? बिकॉज याच्यात काय होतं? इझिली H+ जाऊ शकतो. हा जो काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे त्यामुळे बॉन्डिंगमधले इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनकडे शिफ्ट होतात. अगेन या कार्बन ऑक्सिजन बॉन्डमधले सुद्धा इलेक्ट्रॉन कार्बनकडे शिफ्ट होतात. सो इझिली OH बॉन्ड इज वीकन अँड इट इज ब्रेक अँड H+ इझिली डोनेट आउट. H+ इझिली निघून जातो. सो आयोनायझेशन इझिली होतं. त्यामुळे कार्बॉक्सिलिक ॲसिड हे मोर ॲसिडिक असतं दॅन दी अल्कोहोल्स. Electron withdrawing substituents when present near the carboxyl group. Now,
यामध्ये तर आपण बघितलं आयोनायझेशन होतं, त्यामुळे ॲसिड्स मोर ॲसिडिक असतात. सपोज काही सबस्टिट्युएंट्स होतं त्याला अटॅच असतील आणि ते सुद्धा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग असतील. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग सबस्टिट्युएंट्स व्हेन प्रेझेंट नियर दी कार्बॉक्सिल ग्रुप, म्हणजे हा जो काही ग्रुप आहे COOH, त्याला आपण इथे R जो काय अल्किल ग्रुप दाखवला आहे तिथे जर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप्स प्रेझेंट असतील तर काय होईल? ऑब्वियसली इट इन्क्रीजेस द ॲसिडिटी ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. ॲसिडिटी वाढवतात ते. ॲसिडिटी का वाढते? बिकॉज इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप्स इलेक्ट्रॉन्स विथड्रॉ करून घेतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज होते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज मीन्स ॲसिडिटी इन्क्रीज. So see this example, why chloroacetic acid is more acidic than acetic acid. दोन ॲसिड आपल्याकडे आहेत, एक आहे क्लोरोॲसिटिक ॲसिड आणि सेकंड आहे ॲसिटिक ॲसिड. मग याच्यामधलं क्लोरोॲसिटिक ॲसिड जे काय ते मोर ॲसिडिक आहे. वाय? फर्स्ट सी द स्ट्रक्चर्स. हे आहे आपलं क्लोरोॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे CH3COOH. याच्यामधला एक हायड्रोजन आपण क्लोरीनने रिप्लेस करायचं आहे. इथे बघा CH2 आहे, एक हायड्रोजन आपण रिप्लेस केला क्लोरीनने. सो दिस इज क्लोरोॲसिटिक ॲसिड. मग हे जास्त ॲसिडिक आहे आणि हे कमी ॲसिडिक आहे. वाय? सो व्हेरी सिम्पल, क्लोरीन इज इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. ओके, विथड्रॉईंग ग्रुप आहे, सो इट शोज मायनस आय इफेक्ट. मायनस आय इफेक्ट मीन्स इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतं. जे काय बॉन्डमधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करते बघा, ॲरो आपल्याला दिसत आहेत, सगळे स्वतःकडे खेचून घेते. त्यामुळे काय होते? इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज. इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज व्हायला लागल्यांचे काही पुढचे ॲटम्स आहेत त्यांच्यावरची. OH बॉन्ड बिकम्स वीक, कॉजेस दी आयनायझेशन ऑफ ॲसिड. म्हणजेच हा क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेते. इन द सेम वे नेक्स्ट बॉन्डचे इलेक्ट्रॉन पण शिफ्ट होतात, पुढच्या बॉन्डचे पण होतात आणि OH बॉन्ड मग काय होतो? वीक व्हायला लागतो आणि तो एका स्टेजला येऊन ब्रेक होतो. म्हणजेच H+ वेगळा होतो आणि हा O- वेगळा होतो. म्हणजेच ह्या ॲसिडचं आयोनायझेशन झालं, आयन्स सेपरेट आउट झाले आणि जितकं जास्त आयोनायझेशन तितकीच जास्त ॲसिडिटी. या केसमध्ये होतं आहे का? नो, बिकॉज CH3 हा विथड्रॉईंग ग्रुप आहे का? नाही आहे, इट इज डोनेटिंग. डोनेटिंग ग्रुपचे सुद्धा एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये. ओके, सो दिस इज मायनस आय इफेक्ट आणि मायनस आय इफेक्टमुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज. इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज मीन्स ॲसिडिक नेचर इन्क्रीज.